प्रिय भाई बहन, आज की रोटी हर सदस्य व्यक्ति के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 9 डिसेंबर 2025 मंगळवार। धन्य स्त्री, तिची मुले उठून तिला धन्य म्हणतात. नीती 31 अध्याय 28 वचन. बायबलमध्ये धन्य मनुष्य हे शब्द 84 वेळा येतात आणि धन्य स्त्री हे 7 वेळा जुना करारात लिया स्वतःला धन्य म्हणते. उत्पत्ती 30 अध्याय 13 वचन आणि नव्या करारात मरियेला धन्य म्हटले जाते. लूक 1 अध्याय 48 वचन. मरियम धन्य का म्हणाली गेली? त्यांची 3 प्रमुख कारणे: तिची नम्रता, तिची विश्वास, ख्रिस्ताला गर्भात धारण करण्याची विशेष अधिकार. प्रिय देवाची लेकरा, हे 3 गुण आपल्या जीवनात निर्माण झाले तर आपण ही प्रभूची दृष्टीने धन्य ठरू. त्याने आपल्या दासीच्या नम्र अवस्थेकडे लक्ष दिले आहे, म्हणून पुढील सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील. लूक 1 अध्याय 48 वचन. येशू अद्भुत चमत्कार करीत असताना मरियेला अभिमान वाटला नाही. तिने स्वतःला दासी म्हटले, राणी नव्हे. तिने भविष्यवाण्यावर गर्व केला नाही, नम्र राहिली. प्रभूवर सांगितलेल्या गोष्टी पूर्ण होतील असा विश्वास ठेवणारी ती धन्य आहे. लूक 1 अध्याय 45 वचन. देवाने तिच्याशी बोललेले प्रत्येक वचन तिने मानले, म्हणून ती धन्य ठरली. एकदा एक स्त्री म्हणाली, तुला जन्म देणारे गर्भ धन्य. हे खरे, मरिया धन्य होती, परंतु ही धन्यता फक्त तिची नाही. जे कोणी आत्मिक प्रवेश वेदना घेऊन आत्म्यासाठी प्रार्थना करतात तोपर्यंत की ख्रिस्त त्यांच्यात निर्माण होईपर्यंत तेही धन्य. पौल म्हणतो, ख्रिस्त तुमची निर्माण होईपर्यंत मी पुन्हा प्रसूत वेदना भोगतो. गळती अध्याय 4 19 वचन. प्रिय लेकरा, तू आत्म्यासाठी असा जीवाची आकस करून प्रार्थना करतोस काय? गावासाठी, सगळ्यासाठी, तरुणासाठी. तुझी प्रार्थना अशी असू दे, ख्रिस्त प्रत्येकाच्या अंतःकरणात निर्माण होवे. पुढील म्हणण्यासाठी वचन, मी धन्य आहे कारण मुली मला धन्य म्हणतील. उत्पत्ती 30 अध्याय 13 वचन. आजचे बायबल वाचन सकाळी दानिएल 11 अध्याय से 12 अध्याय, सायंकाळी यहूदा 1 अध्याय. धन्यवाद.